नमस्कार, मी मराठी आणि कथा मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण श्री दत्त जयंती विशेष गुरुचरित्रेचा अध्याय 4 भाग बघणार आहोत। यामध्ये श्री दत्त अवतार कसा झाला याची कथा आहे। चला तर मग जाणून घेऊया। श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे शिष्याने विचारला असता सिद्धियोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस। तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे। प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते। या जलनारायण रूपालाच आपोनारायण असेही म्हणतात आणि याचा विस्तार सर्वव्यापी होता। त्यातच हिरण्यगर्भ झाले, तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मरूप, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात। मग त्याचे 2 तुकडे होऊन वरती आकाश खाली भूमी असे 2 भाग झाले। ब्रह्मदेवाने तेथे 14 भुवने निर्माण केली। 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले। मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले। त्या 7 ऋषींपैकी एक अत्री ऋषी होय। त्यांची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती, साक्षात जगदंबाच होती। तिच्या सौंदर्याचे, रूपाचे वर्णन करता येईल असा कोणीही नव्हता। जिचा पुत्र प्रत्यक्ष चंद्र तिचे रूप के वर्णावे। थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली। मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले। त्यांनी अत्री, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली। इंद्रदेव म्हणाले, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे। ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते। ती कुणालाही विन्मुख करीत नाही। तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो। तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तळपतो। तिच्यासाठी अग्नीसुद्धा थंड शीतल होतो। वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो। तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते। ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते। ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे। यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल। देवाचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ। तिच्या पातिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू। असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले। मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला। मग ते 3 जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले। त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। अनुसया आश्रमात एकटीच होती। ते अनुसयेला हाक मारू म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत। आम्हाला अतिशय भूक लागली आहे। आम्हाला भिक्षा वाढ। तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते। अतिथी अभ्यागतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे, म्हणून आम्ही मोठ्या आशेने जाणीवपूर्वक आलो आहोत। आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो। 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला। तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले। त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली। मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाणी वाढते।
तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. अत्री ऋषींना परत येण्यास वेळ लागेल, तेव्हा आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाट दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कुणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील. आता हे अतिथी परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याचवेळी अनुसयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. पहा काय नवल घडले. त्या त्रयमूर्तींची लहान बाळे झाली. इतकी त्या पतिव्रतेच्या तपाची थोरवी होती. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले. त्यांच्यासाठी अंगाई गीते गायली. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. अशी ती तपस्विनी अनुसया त्रयमूर्तींची माता झाली आणि त्रिभुवनात ख्यातनाम झाली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. इतके होई तो मध्यान्ह वेळ झाली आणि अत्री ऋषी आपले अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. घरात पाहिले असता पाळण्यांतील 3 बालके आणि गात असलेली अनुसया पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले व त्यांना नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश अत्री ऋषींपुढे प्रकट झाले आणि वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा अत्री ऋषी अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल ते वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, हे नाथ, हे 3ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर आपण एकतत्व होऊन पुत्ररूपाने येथेच राहावे. तेव्हा तथास्तु म्हणून 3ही देव स्वस्थानी गेले. 3ही बालके तेथेच आश्रमातच राहिली. मग ब्रह्मदेव चंद्र झाले, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त येथेच राहील. तोच
त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र, श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकतत्वाने राहिला. अत्री म्हणून अत्रेय व अत्री अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्धिमुनींनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्धिमुनींना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्धी योगींनी तथास्तु म्हटले. दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्त जयंती असते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील त्रैमूर्त श्री दत्तात्रेय अवतार कथा नावाचा अध्याय 4 समाप्त होतो. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.